शब्दगंध प्रकाशन प्रस्तुत आठवणींचा डोह. लेखक सुनील गोसावी. कोरडगावचं घर. मनाच्या अंतःपटलावर कधी कधी जुने दिवस आठवतात आणि हसू येतं. अरे, आपण असे होतो तर. पाथर्डी तालुक्यातील कोरडगावच्या माळ गल्लीत आमच्या आजीचं 5 खणांचं घर होतं. वारा यायला जागा नसल्यानं उन्हाळ्याच्या दिवसात खूप गरम होईल. त्यामुळं आमची आजी आम्हा सर्वांना घेऊन वाद्याच्या मळ्यात बोरीखालच्या कोपीत मुक्कामी राहत असे. आमचे वडील तेव्हा नांदेवली तालुका पाटोदा इथं सहशिक्षक म्हणून नुकतेच कार्यरत झाले होते. वाद्याच्या मळ्यात त्यांचे चुलते शिवरामबुवा गोसावी यांची शेती होती. त्यांच्या पत्नी गोधा काकू आम्हाला फार जीव लावत. त्यांची मुलगी कमल आम्हाला सांभाळत असे. 1974 साली त्या काळी नगरहून शिराळ चिचोंडी पाथर्डी मार्गे कोरडगावला मुक्कामी बस असे. त्या बसला वह्या गाडी असं सर्वजण म्हणत. नगर डेपोच्या या गाडीला नेहमी आमच्या मामाच्या गावचे ड्रायव्हर भगवान आव्हाड मामा, भाऊराव आव्हाड मामा हेच असत. येताना जाताना ख्याली कुशाली विचारत. बाईनं म्हणजे आमच्या आईच्या आईनं कधी काही चीजवस्तू दिल्या तर ते घेऊन येत. एकदा आमच्या आजोबांनी भाऊ ड्रायव्हर मामांकडे निरोप पाठवला, पोरीला आणि तिच्या मुलांना घेऊन या. त्यावेळी निरोप देण्याची हीच पद्धत होती. कोरडगावी आल्यावर मुक्कामी बस सोडून भाऊ मामा आमचं घर शोधत आले तर गोदा काकूनं ते रात्री मळ्यात मुक्कामी असतात असं सांगितलं. वाद्याचा मळा रस्त्याच्या कडेला असून तेथील खाणाखुणा काकूंनी सांगितल्या. सकाळी उठून आवरल्यावर लोक बसमध्ये बसताच बस निघाली की थेट वाद्याच्या मळ्यात थांबली. आम्ही तर अंथरुणातच होतो. बस थांबताच अक्का म्हणजे आमची आई पळत गाडीकडे गेली. काय सांगावं असेल कोणाच माहिती. तर भाऊ मामांनी दादांचा निरोप दिला. मुलांना घेऊन ताबडतोब बोलवलंय. आता अशा रानच्या वस्तीला कुठली आलीत कापडं, कशाचे पैसे. अक्का म्हणाली, भाऊ आम्ही इकडं फक्त झोपायला येतोय, इथं कुठं काय. पोरांचे सगळे कपडे घरीच, जवळ पैसा ना अडका. भाऊ ड्रायव्हर म्हणाले, अक्के उचल पोराला, तिकीट मी फाडतो, नंतर घेतो बुवांकडून, तू चल लवकर. अक्का धावतच आली. अनिल संगीताला उठवलं. मी अर्धा कच्चा उठलेलोच होतो. बसमधील सर्व प्रवासी हे कौतुक पाहत होते. कोरडगाव ते पाथर्डी तिकीट 1 रुपया होतं, ते फाडलं. पाथर्डीत भाऊ मामा ड्रायव्हरनंच खाऊ आणला. पुढचा प्रवास सुरू झाला. पुन्हा पाथर्डी ते आवरवाडी 2 रुपये तिकीट फाडलं. आमचं तिकीट घ्यायचं वय नव्हतंच. तेव्हा बऱ्याच वेळा मोठ्या मुलांची तिकीटं काढली जायची, बाकीचे छोटे सर्व फ्री असत. आवरवाडीला उतरताच दादा घ्यायला हजर. शब्दात किती ताकद, किती त्यावेळची माणुसकी. त्यांनी सांगितलं, लेकीला घेऊन या तर ते येणारच याची गॅरंटी. वाद्याच्या मळ्यातलं बोरीचं झाड, अस्सल गावरान बोरा, भले टपोरे बोरा असत. त्यावेळी आमच्या दुधासाठी एक शेळी घेतली होती. शेळी मोठी दष्टपुष्ट होती. एकच शेळी असल्यानं ती सर्वांची लाडकी. खायला भरपूर होतं. ती सारखी आईच्या सोबतच फिरायची. एक दिवस त्या शेळीवर कुणाची तरी नजर गेली. रात्रीच्या अंधारात शेळीच्या तोंडात काटा टोचून उचलून घेऊन गेलं कुणीतरी. तोंडातल्या काट्यामुळं शेळीला ओरडताच आलं नाही. त्यामुळं कोणाला समजलं नाही. सकाळी दूध काढायला शेळीचा शोध सुरू झाला तेव्हा शेळी गायब असल्याचं समजलं. शेळीचा शोध घेता घेता थेट पालापर्यंत पोहोचले. पालाजवळ मटण शिजत असलेलं दिसलं. शेजारी रक्ताचा सडा दिसत होता. काय समजायचं ते समजून पुन्हा सर्वजण माघारी फिरले. त्या दिवशी नेमके अक्कानं जवळचे सर्व सोन्याचे दागिने घातले होते. पण झोपताना ती कोपीत सर्वात शेवटी झोपली होती. त्यामुळं वाचलं, नाहीतर काय झालं असतं सांगता येत नाही. कोरडगावचं घर काही वर्षापूर्वी विकलं, पण आठवणी आजही ताज्या आहेत. शब्दगंध प्रकाशन प्रस्तुत आठवणींचा डोह. लेखक सुनील गोसावी.